इथं कोणी राहतं का? माझ्या माहेरच्या गावाची झलक बघा. आम्ही चाललेलो आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी, लहानपणाची मैत्रिणी तिच्या घरी चाललो आहे मी आणि माझी बहीण, माझी लहानी बहीण आणि स्वराज. आम्ही चाललेलो आहे आमच्या बालपणाच्या मैत्रिणीच्या घरी. आणि इथं आहे ना आम्ही छोट्यापणी पाणी भरायचो, ह्या रस्त्याने बी आम्ही पाण्याला यायचो, टँकर यायचं इकडं. अजून काय यायचं तर ह्या आहे माझं माहेर. आणि इथं आम्ही खूप लहानपणी खेळलेलो आहे, इकडं राहिलेलो आहे. माझ्या लग्नाच्या वेळेस आम्ही त्याच गल्लीला राहत होतो, तर म्हटलं चला थोडासा व्हिडिओ शूट करू. 4-5 दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहे. आणि आज आहे ना आम्ही खास आलेलो होतो माझी चुलती जी आहे ना तिच्या 10व्याच्या कार्यक्रमाला. तर 10व्याच्या कार्यक्रमाचं काही शूट केलेलं नाही. तर आता तिथं गेल्यावर कोणाला भेटवते मी तुम्हाला दाखवते. तर इथं शनी मंदिर आहे आणि ही जी विहीर दिसते ना इथं आम्ही लहानपणी पाण्याला यायचो, टँकर यायचा. इथं कोणत्या साईडने जायचं तुम्हाला दाखवते मी. इथं आम्ही पाणी ओढायचो, या विहिरीला टँकर येत होता. हे बघा किती खोल आहे. तर आता नळांना पाणी येत आहे त्याच्यामुळे ना टँकरचं काही काम पडत नाही. आणि एवढ्याला आम्ही येऊन डोक्यावरती 2-2 हांडे, कमरेवरती कळशी आणि हातात तेलाचा डब्बा असतो ना त्याला दावं बांधलेलं राहायचं रस्सी. तर हे बघा स्वराज बी बघतोय. चल मागे. तिथून काय करीत होते पाणी? मी जास्त नाही पण येणे जास्त वाहिलेलं आहे पाणी. माझं लग्न लवकर झालं होतं 9वीलाच. तर इकडे आहेत दानापुण्यांचे घरं, धनगरवाडा. आणि इकडं आता आम्ही मैत्रिणीकडं चाललो आहे. आलो घराच्या जवळजवळ. तुम्हाला मी तिचं घर पण दाखवते आणि तिला पण भेटवते. मांजर आहे. अरे ती मांजर गाडीवर बसली स्वराज, दिसली का? ते बघ. इथं काढायची नको लावू, चल इथं काढायचंच आहे आपल्याला स्वराज. सीमा दुकान पण आहे. तू पहिल्यांदाच आली का? पहिली आली होती. दुकान बघ, यांचं दुकान पण आहे. बापरे, घरातल्या घरात मस्त दुकान. ब्लॉग चालू आहे, व्हिडिओ शूट चालू आहे. ही बघा, ही आमची लहानपणाची मैत्रीण सीमा. माझी मैत्रिणी आम्ही लहानपणी एकत्र राहिलो, खेळलो. मी म्हटलं चला आमचं झालेलं आहे, सगळं आवरलं आहे. चहा वगैरे केला सीमाने, एकदम भारी चहा होता. आणि आम्ही आता घरी चाललेलो आहे. आणि हिच्या दुकानात कस्टमर पण यायला लागलेले. दुकान खूप भारी, मला आवडलं. घरात अजिबात गरम होत नव्हतं, असं वाटत होतं इथं झोपून घ्यावं म्हणून. लय भारी वाटत होतं. सोनू इकडे ना, मावशी थांबली. या बघ सोनू, या का इकडून पण जागा इकडून आधी. ही सीमाची मुलगी बघा, छोटी होती. हा हे बघा खूप छोटी होती, आता आमच्यापेक्षा मोठी दिसायला लागली. ही माझी मावशी, ती माझी मावशी आहे. आणि एक माझी मावशी छोटी. आम्ही आता चाललोय. म्हटलं परत त्यांनी जेवायला आग्रह केलेला आहे. आलो परत, तुम्हाला सीमाचं बरोबर भेटून जेवण कसं बनवलं ते पण सांगू. तर आता ह्या आपल्याला बाय करणार आहे. बाय करा. कारखान्याच्या दिशेला पाहिजे. आमच्या लांबूनच 3च बंगल्यांची कामं झाली. हा तिथंच आहे राहिला. आणि गावात सर्व्हिसला गावात आहे. माझी बालमैत्रिणी, आम्ही 2 जणी एका वर्गात होतो. आणि मी हिच्या घरी आली की तिला आमंत्रण केलं होतं. गावातल्या गावातच तिला दिलेलं आहे इथंच निमोनला. चालू आहे. आणि तिचं पाठी आम्हाला साड्या देऊ राहिली. तिला नको म्हणते. घर तर एवढं मोठं आहे, प्रचंड मोठं घर आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा इथं तिची सासूबाई आहे एक आतमध्ये. आणि इकडं बघा हा एवढा मोठा हॉल आहे, एवढा मोठा. हा तुझं कोण काढल्या. हे बघा आजी, सुलबाची
सासू आहे. हां हे बघा ही रंजनाची आई. ते सांगत आहे ही माझी मैत्रीण सुलभा नाव आहे हिचं आणि माझी बहीण. तर आम्ही आता निघलेलो आहे. चहा पाणी सगळं झालं आहे आणि पहिल्यांदा 30 वर्षांनी 35 हां भेटलो होतो आम्ही आणि घरी आलो. तिच्या खूप भारी वाटलं आणि आम्ही आता निघणार आहे. आणि ह्या तिची जाऊबाई आहेत बघा. हा तिचा मुलगा आहे टी व्ही बघतोय तो. आमचे फोटो पण काढायचे. चलो हा इथं घर दाखवते मी तुम्हाला थोडं थोडं. हे बघा हे बेडरूम आहे. खूप मोठ्या प्रशस्त रूम आहे कारण काय ना ही शेतात येणार राहायला त्याच्यामुळं मग कितीही मोठं बांधलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. आपलं सिटीमध्ये कसं एकदम कंजेस्टेड आणि मोजलेली जागा राहते. तर हे बघा हे इकडे किचन आहे. किचन पण खूप मोठं आहे. तर तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं घर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगायचं आहे. भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.